सकाळची वेळ चंदीगडमधल्या फिरोजपूर रोडवर नेहमी सारखी वर्दळ सुरू होती। लोक आपापल्या कामाला जात होते, कोणी दुकान उघडत होते, कोणी चहाचा घोट घेत होतं। तेवढ्यात एक निळ्या रंगाची पल्सर दुचाकी अचानक दुभाजकाजवळ थांबली। त्या पल्सरवर होते दोन तरुण, त्यांच्या हातात होती एक मोठी गोणी। ते सरळ उतरले, गोणी दुभाजकावर ठेवली आणि निघून जाण्याचा प्रयत्न केला। जवळच असलेल्या दुकानदारांच्या आणि फेरीवाल्याच्या लक्षात लगेच आलं, काहीतरी अघोरी प्रकार आहे। ते दोघं खूप घाईत होते, चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं। लोकांनी विचारणा केली, या गोणीत काय आहे? त्यावर त्यांनी दिलं उत्तर, सडलेले आंबे आहेत, वास येतोय, टाकायला आलो आहोत। पण गोणीतून येणाऱ्या वासामुळे उपस्थित नागरिकांचा संशय अधिक गडद झाला, कारण असा वास आंब्यांचा नव्हताच। एकाने पुढे जाऊन गोणीत हात घालण्याचं धाडस केलं आणि तेवढ्यात त्या दोघांनी गोणी सरळ रस्त्यावर फेकली। दुचाकी सुरू केली आणि भरधाव वेगाने पळून गेले। सगळं कसं पटकन घडलं, परिसरात गोंधळ माजला। लोकांनी गोणी उघडली आणि पुढील दृश्य पाहून अंगावर अक्षरशः काटा आला। गोणी उघडली असता तिच्यात एका महिलेचा मृतदेह सापडला। मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की चेहरा ओळखू येत नव्हता। नाकातून रक्त वाहत होतं, प्रत्येकाचं काळीज थरथरलं। पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक अमरजीत सिंग यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली। दुचाकी ताब्यात घेण्यात आली आणि तपास सुरू झाला। दुचाकीच्या नंबरवरून आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांच्या तपासात असंही समोर आलंय की त्यातील एक आरोपी सुरक्षा रक्षकाच्या गणवेशात होता, म्हणजेच सगळा प्रकार आधीपासून नियोजनबद्ध होता। आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातंय। लोकांच्या मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्सही पोलिसांच्या हातात आहेत। या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे। एका महिलेचा मृतदेह, तोही अशा अमानवी पद्धतीनं गोणीत भरून टाकणं हा साधा गुन्हा नाही, यामागे मोठं कट कारस्थान असण्याची शक्यता आहे। या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला? हत्येचा कट होता की अपघातानंतर मृतदेह लपवण्यासाठी असा प्रकार घडला? हे सर्व तपासातून स्पष्ट होणार आहे। परंतु या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे, कोणतीही गोष्ट एवढी सहज गृहीत धरू नका। कधी, कुठे, कोणता धक्का समोर येईल याचा काही नेम नाही। तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।